नाशिक रोड पोलिसांची मोठी कारवाई, गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त, 5 जणांवर गुन्हा दाखल। नमस्कार, मी साक्षी विधाते आणि तुम्ही पाहतात नाशिक लोक। नाशिक रोड पोलिसांनी गावठी पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करत 5 जणांविरोधात महाराष्ट्र शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी म्हणजे 4 जुलै रोजी मध्यरात्री 1:30 वाजेच्या सुमारास पोलिसांना मालधक्का रोडवरील HP गॅसच्या गोडाऊन शेजारील मोकळ्या जागेत काही तरुण संशयास्पदरित्या थांबल्याची माहिती मिळाली होती। या माहितीनुसार पोलीस शिपाई राकेश राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी छापा टाकला। यावेळी गोविंदा संजय साबळे, सिद्धांत सचिन धनेदर, सोहिल फिरोज शेख आणि अनिकेत उर्फ केरला हे गावठी कट्टा विक्रीसाठी आल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांनी आरोपीची झडती घेतली असता स्टील बॉडी असलेला देशी बनावटीचा गावठी कट्टा ज्याची किंमत 40,000 रुपये तसेच 1,000 रुपयाचे 2 जिवंत काडतुसे असा एकूण 41,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। प्राथमिक चौकशीत हा गावठी कट्टा मनोज डोंगरे याच्याकडून विकत घेतल्याची कबुली गोविंदा साबळे यांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी गोविंदा संजय साबळे, सिद्धांत सचिन धनेदर, सोहिल फिरोज शेख, अनिकेत उर्फ केरला तसेच मनोज डोंगरे या 5 जणांविरोधात महाराष्ट्र शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा पुढील तपास हवालदार भामरे करत आहेत। अशाच अपडेट पाहण्यासाठी पाहता नाशिक लोक।